कांद्याच्या दरावर मंत्री विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। कांद्याचे दर कोसळले ही चिंतेची बाब आहे असं विखे पाटील म्हणतात। आखाती राष्ट्राच्या युद्धामुळे निर्यात बंदीवर निर्यातीला एवढी बंदी आलेली आहे, सरकारने कुठली निर्यात बंदी ठेवलेली आहे। आज पूर्णतः खुलं मार्केट आहे। पण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मोजचा जो विचार केला आपण, तर सगळी जगाचे अर्थकारण त्या एका स्टेटवर थांबलेलं आहे। पेट्रोलचे दर असतील, डिझेल दर असतील, किंवा भाजीपाला किंवा जो काही फळांचा निर्यात असेल, आज आपल्याकडे मुंबई बंदरामध्ये JNPT पोर्टमध्ये किती शेतीमाल पडून राहिलेला, आंबा असेल किंवा भाजीपाला किंवा कांदा असेल। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर महसूल विभागाची चक्र फिरली आहे। मीरा भाईंदरची 254 एकर जागा खासगी कंपनीला देणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सरकारी जमीन खासगी कंपनीच्या घशात गेल्याची दाखवली होती। लोकशाही मराठीने ही बातमी उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महसूल कायद्याचं उल्लंघन झाल्याचं शासनाचं मत आहे। महसूल विभागाच्या प्राप्त विशेष अधिकाराचा वापर करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्टेट इस्टेट इंडिया ही कंपनी आणि मीरा साल्ट ह्या कंपनीने लीजच्या जागा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर शर्तभंग करून विकलेल्या आहे। आत्ताच मी जिल्हाधिकारी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे की शासनाच्या जागा ज्या लीजवर दिल्या होत्या, ज्या भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या, त्या सर्व हस्तांतरणीय आहे। त्यामुळे सर्व जागा ज्यांनी शर्तभंग केले असतील, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली असेल, त्या सर्व जागा सरकार जमा करा। शिवसेनेत प्रवेश करताच परांजपे आनंद आश्रमात गेलेत। आनंद परांजपेंकडून आनंद दिघेंना अभिवादन करण्यात आलेले आहे। पुण्याच्या हांडेवाडीतील वृक्षतोड प्रकरणी आता आपण माहिती घेणार असल्याचं सुनेत्रा पवार म्हणतात। पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची लोकशाही मराठीच्या या बातमीवर प्रतिक्रिया आहे। पुण्याच्या हांडेवाडी रोडवरील वन संशोधन केंद्रातील वृक्षतोड प्रकरण उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना या सगळ्या संदर्भात विचारलं असता या प्रकरणी आपण माहिती घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे। 1000 झाडं जे आहेत उन्हाळ्यामध्ये तोडलेली आहेत। वन संशोधन केंद्र आहे मोहम्मदवाडी रस्त्यावरती, वन विभागाची जागा आहे आणि 1000 झाडाची कत्तल केली। त्या संबंधित पूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतर 1000 झाडं जे आहेत उन्हाळ्यामध्ये तोडलेली आहेत। वन संशोधन केंद्र आहे मोहम्मदवाडी रस्त्यावरती, वन विभागाची जागा आहे आणि 1000 झाडाची कत्तल केली। त्या संबंधित पूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतर मोदींचं आवाहन राष्ट्रीय जबाबदारीचं प्रतीक आहे, ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भोसलेंचं वक्तव्य आहे। त्यामुळे घेतलेला निर्णय हा देशाच्याच हिताचा नव्हे तर जगाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला आहे। त्यामुळेच मी आपल्याला सांगितलेलं आहे, राष्ट्रीय एकात्मता आणि आर्थिक शिस्त या माध्यमातून आपल्याला देश सक्षम बनवायचा असेल, त्यासाठीच हे केलेले आवाहन केवळ आर्थिक नव्हे तर राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक आहे असं मी मानतो। देशातल्या प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करेन की उद्याच्या महागाईला प्रतिबंध घालायचा असेल तर पंतप्रधानांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।